इथून पुढे काहीही झालं तरी 2-2 मिनिटं बोलणारच. शिंदे आणि मी 2-2 मिनिटं बोलणारच आम्ही ठरवलंय. चैत्यभूमीवर भाषण न केल्यानं रंगलेल्या चर्चांवर अजित पवारांची प्रतिक्रिया. अंबादास दानवे आणि माझ्यात व्यवस्थित सुरू आहे. आम्ही एकत्र विदर्भातील कार्यक्रम करणार. चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया. काही दिवसांपूर्वी खैरेंनी दानवेंवर केली होती टीका. 8 लाख लाडक्या बहिणींना आता 1500 रुपयांऐवजी 500 रुपयेच मिळणार. नमो शेतकरी महासन्मान निधी मिळत असल्यानं लाडकी बहिणीच्या हप्त्यात कपात. लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत आता 500 रुपयांवर. बहिणींच्या मतांची किंमत नंतर शून्यावर येईल. संजय राऊतांची टीका. त्याच्यावरती आता लाडक्या बहिणींनीच प्रश्न विचारले पाहिजेत. ज्या लाडक्या बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता 500 वरती आलेली आहे. उद्या ती 0 वरती येईल. बिडवलकर हत्या प्रकरणातील आरोपी सिद्धेश शिरसाटचा आका कोण? सत्ताधारी आमदार आणि बड्या राजकीय नेत्यांचा पोलिसांवर दबाव. माजी आमदार वैभव नाईक यांचा आरोप. 22 हजारांसाठी सिद्धिविनायक बिडवलकरची नग्न करून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार. माहिती असेल की कुडाळमधील बिडवलकर नावाच्या तरुणाला लग्न करून फक्त 22,000 रुपये द्यायचा होता म्हणून शिंदे सेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने लग्न करून मारल्याने त्याचा मृत्यू त्यामध्ये झाला. सिंधुदुर्गातील हत्या. बीडमधील संतोष देशमुख प्रकरणापेक्षाही भयंकर. कोकणात जाणार आहोत. सिंधुदुर्गात आतापर्यंत 27 खून झाले, त्यात 9 शिवसैनिकांचे खून झालेत. संजय राऊतांचा गंभीर आरोप. आतापर्यंत त्या जिल्ह्यामध्ये 27 खून झालेले आहेत. त्याच्यामध्ये 9 खून आमच्या शिवसैनिकांचे आहेत. अत्यंत निर्घृणपणे मारलेले. सिद्धेश शिरसाट हा वैभव नाईकांचा कार्यकर्ता. आमदार निलेश राणेंची प्रतिक्रिया. 2 वर्षांपूर्वी सिद्धेश शिरसाट हा ठाकरेंच्या शिवसेनेत होता असाही निलेश राणेंचा दावा. वैभव नाईकांनी जिल्ह्याचं नाव खराब करू नये असं आवाहन. त्याबरोबर कितीतरी फोटो आहेत ते आता मी जेव्हा पत्रकार परिषद घेईन तेव्हा ते सगळे खुलासे करीनच. वैभवजी, आपण जे करताय त्याच्यामध्ये फक्त एवढी काळजी घ्या की जिल्ह्याचं आपलं नाव खराब होता कामा नाही. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7 महत्वाचे निर्णय. नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या नगराध्यक्षांना बहुमतानं हटवण्याच्या तरतुदीला मान्यता. पदमुक्त करण्याचा अधिकार पुन्हा एकदा सदस्यांनाच. शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा मोबदला देण्याबाबत नियमात बदल होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. शेतकऱ्यांना आता 15% 9%नाच व्याजदराचा मोबदला मिळणार. मंत्रिमंडळाच्या बैठकीत महसूल विभागाचा महत्वाचा निर्णय. सूत्रांची माहिती.